नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये एक आता जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। कारण मित्रांनो, आता पार्थ, जीवा, काव्य आणि नंदिनी यांचा डिव्होर्स होत आहे। तर हे सत्य मात्र आता घरातील सर्वांना समजलेले असते। त्यामुळे आता मानिली आता अगदी तिला धक्का बसलेला असतो आणि लगेच तिला अटॅक वगैरे येऊन तिला हॉस्पिटलला ॲडमिट केलेले असते। तिची तब्येत अगदी क्रिटिकल असते। तेव्हा आता सर्वांना धक्का बसतो की नक्की आईच्या जीवाला काय झाले असेल। तेव्हा आता जीवा आणि पार्थ मात्र विक्रमला हे सर्व विचारतात। तेव्हा विक्रम म्हणत असतो की आता घरामध्ये दोन दोन डिव्होर्स होत असताना कुणाला काय अशी अवस्था होणार नाही। तेव्हा आता घरामध्ये डिव्होर्स होत असताना मानिलीला हा धक्का बसलेला असतो। मानिली आता ह्या सर्वातून बाहेर येते आणि ती विचार करते की जर आता पार्थ, काव्या आणि जीवा, नंदिनी यांचा संसार जर वाचवायचा असेल तर आपल्यालाच काहीतरी करावे लागेल। म्हणून ती आता जी आपली भाषी आहे मोहिनी आणि त्या मोहिनीला मात्र आता ती तेथे बोलावून घेते। आता मोहिनी तेथे आल्यानंतर मालिनी तिला जे काही करायचं आहे ते सर्व काही सांगते। कारण पार्थबरोबर प्रेमाचं नाटक कसे करायचे हे ती आता तिला करण्यासाठी सांगते। तेव्हा आता मोहिनी तर खूप खुश होते आणि मोहिनी लगेच पार्थबरोबर अगदी तो आल्यानंतर त्याच्या गळ्यात मिठी मारते आणि पार्थ तू कसा आहे त्याच्याबद्दल विचारपूस करते। पार्थच्या अगदी जवळ येत असते। मालिनीने जे काही तिला वागण्यास सांगितलेलं आहे सगळं काही तसं ती वागत असते। तेव्हा आता काव्याचा तर खूपच जळफळाट होत असतो। काव्याला असं वाटतं की आता ही पार्थच्या खूप जवळ जाते आणि जर पार्थ आपल्या आयुष्यातून दूर निघून गेला तर अवघड होईल। एकतर आईंना सुद्धा हा धक्का सहन होणार नाही। त्यामुळे आता आपल्याला पार्थला काहीतरी खुश करण्यासाठी करावे लागेल। म्हणून ती लगेच आता त्या मोहिनीसमोर पार्थला खूप जवळ घेते, त्याच्याबरोबर डान्स वगैरे करत असते आणि त्याला मिठीत अगदी घेत असते की पार्थ हा काव्याशी अगदी खूप असा जिवलग आहे आणि त्यांचं खरंच नवरा बायकोचं खूप प्रेम आहे असे मात्र ती आता त्या मोहिनीला दाखवण्याचा प्रयत्न करते। आणि आता काव्या खरंच मालिनीच्या आता धक्क्याने आणि ह्या मोहिनीच्या अगदी जलस्वानी मात्र ती पार्थला लगेच मिठीत घेते। तेव्हा आता मित्रांनो, पार्थ आणि काव्या यांचंही नातं आता कसं सुरळीत होते आणि त्यांच्या नात्यामध्ये प्रेम कसे वाढते हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।